सिमेंट वाळूचा कुठलाही वापर न करता फक्त या पहाडी दगडांपासून तयार केलेलं सुंदर असं घर माना गाव, भारतातलं पहिलं गाव. कुठे इथं सिमेंटचा वापर दिसत नाही, फक्त दगड आणि लाकूड. या पहाडी भागामध्ये ज्या गायी आहेत त्या अतिशय लहान लहान साईजच्या, मध्यम साईजच्या गायी आहेत. खूप लहान पण नाही, पण मध्यम समजाच्या गायी आहेत. या गल्ल्यांमधून आम्ही आता बॉर्डरकडे जातोय. ज्या मार्गाने पांडव स्वर्गात गेले तो हा मार्ग, आपल्या पौराणिक कथेनुसार सांगितलेला मार्ग. या ठिकाणी ज्या मार्गाने पांडव स्वर्गात गेले आणि शेवटी या स्वर्गाच्या द्वाराला भीमाने शिला लावली असं मानलं जातं. तेच हे ठिकाण. आता आम्ही निघालेलो आहोत सरस्वती नदीच्या उगम स्थानाकडे. या ठिकाणी सरस्वती नदीचा उगम आहे. अतिशय रौद्र असं रूप या ठिकाणी आपल्याला सरस्वती नदीचं पाहायला मिळणार आहे. सरस्वती नदीचा उगम आणि अतिशय रौद्र रूप या सरस्वती होता. आणि जेव्हा सर्व पांडव स्वर्गारोहणासाठी निघाले तेव्हा पलीकडे जाण्याचा मार्ग नव्हता आणि या ठिकाणी भीमाने शिळा ठेवली असं आपल्या पौराणिक कथानुसार सांगितलं जातंय. पूर्ण इथे एवढ्या मोठ्या रूपामध्ये अचानक एवढं पाणी येत आहे, उगम दिसतोय. हे असं किती मोठं असं तर कळत ना. सरस्वती नदीच्या उगमस्थानाजवळ पुण्यातील MIT संस्थेने सुंदर असं सरस्वती मातेचं मंदिर उभारलेलं आहे. या मंदिरामध्ये सरस्वती मातेच्या सुबक मूर्तीच्या सोबतच महाराष्ट्रातील थोर संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या देखील मूर्त्या स्थापित करण्यात आलेल्या असून अतिशय सुंदर असं नक्षीकाम या मंदिरावर करण्यात आलेलं आहे.